रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी धाटाव MIDC विरोधात ऐतिहासिक मोर्चा। या मोर्चामध्ये आजूबाजूच्या 14 ते 15 गावांमधील हजारो पुरुष महिला तरुणांची गर्दी, तर आमदार खासदारांच्या बड्या नेत्यांना नो एंट्री। आतापर्यंतचे नेतृत्व करणारे राजकीय मंडळी कमजोर पडली किंवा कमजोर पडताना दिसत आहे। गेले 45 वर्ष MIDC झाली, परंतु राजकीय विचारवंतांनी, राजकीय पुढाऱ्याने फक्त आणि फक्त भ्रमनिराशा केली व स्वतःचे वर्चस्व निर्माण केले व कायद्याला केराची टोपली दाखवली। रोहा MIDC मधील केमिकल कारखाने व्यवस्थित चालू आहेत, परंतु स्थानिकांना मात्र गाजरच दाखवण्यात आली। परराज्यातील लोकांना व नातेवाईकांनाच नोकऱ्या मिळतात, त्यामुळे स्थानिकांनी आता एल्गार उगारलेला आहे। या मोर्चामध्ये नोकरी आमची हक्काची, नाही कोणाच्या बापाची, पाणी आमच्या हक्काचे, नाही MIDCच्या बापाचे, तसेच कुंडलिका बचाव, प्रदूषण व केमिकल हटाव अशा असंख्य मागण्यांची घोषणाबाजी करत धाटाव MIDCचे तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आलेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर भाषणे केली। यामध्ये सुरेश मगर यांच्या बोलण्यात असे दिसून आले की MIDC मधील स्थानिक प्रशासन यांच्यासह राजकीय नेत्यांचा जाहीर भाषेत समाचार घेतला। चांगले डिग्री पाहिजे, मग तुमच्याकडे कुठे कायदा आहे? तुमच्या कंपनीत आग लागते, कशामुळे आग लागते? तुमची सुरक्षितता कुठे आहे? तुमचे सेफ्टीचे नॉर्म कुठे आहेत? हे तुमचे सेफ्टीचे नॉर्म नसल्यामुळे माझा मी गाव खाली होताना पाहिलेला आहे। ही माझी कळकळ आहे। मित्रांनो, आज कॉन्ट्रॅक्ट पद्धती, आपला बहुजन समाज हा खूप मोठ्या मनाचा आहे। जेव्हा 1974ला MIDC आणली, आपले देशाचे पहिले अर्थमंत्री ज्यांनी श्री देशमुखांनी इथे MIDC आणली, त्यावेळी लोक खूप मोठ्या मनाची होती। त्यावेळी लोकांनी, बाहेरच्या लोकांना मोठ्या मनाने आतमध्ये येऊन त्यांना तिथे सहकार्य केलं आणि 30 लोक आता मोठे ठेकेदार झाले। ही ठेकेदार लोक आज आपल्याच तरुणांना कॉन्ट्रॅक्टमधनं तडकाफडकी काढण्यासाठी, कंपनीतला तडकाफडकी काढण्यासाठी ज्या मॅनेजरशी हात मिळवणी करतात, ते अजिबात विचार करत नाहीत की ह्या लोकांनी आम्हाला या लोकांनी इथे आम्हाला जागा दिली आणि आज हीच लोक आपल्या उरावर बसायला निघाले। आता आम्ही खूप सहन केले। सॉल्वे कंपनीतील कामगारांना परत घ्या, CSR फंडातून गावाचा विकास करा, स्थानिकांना नोकऱ्या द्या, महिलांना 50% कंपन्यांमध्ये आरक्षण द्या, अद्यावत हॉस्पिटलची उभारणी करा, धाटाव MIDC मध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्या। यापुढे आम्ही कुठलीही गोष्ट सहन करणार नाही। यावेळेस नायब तहसीलदार श्री तुळवे यांना निवेदन देऊन सांगण्यात आले की मोर्चाची दखल तहसीलदार यांनी त्वरित घेऊन 15 दिवसाच्या आत ग्रामस्थ, तहसीलदार व पत्रकार व मीडिया यांची संयुक्तपणे मीटिंग घेऊन चर्चा करून हा प्रश्न सोडवावा, अन्यथा यापेक्षाही मोठा आंदोलन करण्यात येईल। याला सर्वस्व जिम्मेदार MIDC अधिकारी व शासन राहील। 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी सागर जैन, रोहा। आपण सगळ्यांनी आता एकत्र संघटित होऊन, मग पक्ष बाजूला ठेवून आपण स्थानिकांनी एकत्र आलं पाहिजे। घाटावरची मॅनेजमेंट आहे, 10 जण ते घाटावरचे आहेत आणि आता ते बोलतात की आम्ही यांना पैसे दिले, काही पैसे जास्त मिळत नाही लोकांना। आम्हाला ह्याला लोकांना हे जे नवीन आहेत 25-25 वर्ष, त्यांना 8 ते 10 लाख रुपये फक्त मिळतात। त्याच्यामध्ये PF ग्रॅज्युएटी त्यांची पकडली तर त्यांना 4 ते 5 लाखच वाढतंय। त्याच्यामुळे हे जे खोटं बोलतायत मॅनेजमेंट, ह्यांना 25 लाख 30 लाख, हे साफ खोटं आहे। आणि आम्ही जे आतमध्ये होतात, मला 25 वर्ष सर्व्हिस झाली मित्रांनो, मला एक सुद्धा शोकेस नोटीस नव्हती किंवा एक सुद्धा कुठलं एक नव्हतं। केवळ फक्त आम्ही लोकल आहोत आणि आम्ही कामगारांसाठी भांडलो, यासाठी आम्हाला फक्त त्यांनी काढलेलं आहे। ज्या आता भरती धाटाव MIDC मध्ये होते, ती सगळी भरती इंटरनेटवरती देतात, जाहिराती देतात, दुसऱ्या पेपरला, बाहेरच्या पेपरला जाहिराती देतात आणि ती सगळी घाटावरची मॅनेजमेंट असल्यामुळे, परराज्यातली मॅनेजमेंट असल्यामुळे त्या आमच्या लोकांना इंटरव्ह्यूच्या नावाखाली डावळलं जातं आणि तिकडचा 35% शिकलेला पास आऊट जरी विद्यार्थी असला तरी तो त्यांचा कोणतरी नातेवाईक आहे म्हणून त्याला भरती केलं जातं। आणि आमच्या इथली हुशार मुलं असली इंटरव्ह्यूला गेली तरी जाणून बुजून आमच्या इथल्या स्थानिकांना त्याचा लाभ मिळत नाही। गव्हर्नमेंटचं धोरण आहे की
50% मुलींना हा समान कायदा आहे पुरुषांप्रमाणे, परंतु मुलींचं शिक्षण झालेलं असताना डावळलं जातं. त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावं, ह्या असे एक ना अनेक मागण्या गेले 40 वर्षाच्या शिल्लक आहेत, त्या आम्हाला मिळवून देण्यासाठी हा उद्रेक मोर्चा निघालेला आहे. आणि ह्या मोर्चाद्वारे आम्ही तहसीलदार आणि प्रांत यांना सांगू इच्छितो, ताबडतोब तुम्ही याच्यावरती मीटिंग लावून आमची स्थानिक कमिटी बोलवून आमच्या मागण्या मान्य करून द्यावं, एवढंच मी या मोर्चाद्वारे. सॉल्वे कंपनीला आज मी एक चेतावणी देतोय की आपण जर का आपली ताबडतोब सुधारणा केली नाही तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल आणि सर्वस्वी जबाबदारी ही संपूर्ण सॉल्वे व्यवस्थापनाची राहील, याची सॉल्वे कंपनीने नोंद घ्यावी. MIDC मध्ये वाहनं उभे असतात, त्या ठिकाणी असणारे बाहेरचा वर्ग म्हणजे कुठेतरी ड्रायव्हर म्हणून असतो आणि त्या ठिकाणी स्टोव पेटवणं, इतरत्र गॅसची व्यवस्था करणं आणि ही सर्व धोक्याची व्यवस्था आहे. पार्किंग व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी असावी अशी मागणी निश्चित स्वरूपात आहे. आमचीसुद्धा मागणी आणि ती मागणी पूर्ण झाल्याखेरीज आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही. MIDCमुळे कुंडलिका नदीचं प्रदूषण झालं आहे आणि त्याच्यावर काहीतरी आळा बसला पाहिजे आणि आम्हाला सगळ्या 15 जे गाव आहेत त्यांना मोफत पाणी मिळालं पाहिजे. आज हा मोर्चा निघाला महिलांसाठी. 50% आरक्षण असताना देखील महिलांना नोकरी देत नाही आहेत आणि जागा खाली असतात. बाहेरच्या मुलींना नोकऱ्या देतात. जिथं धाटाव पंचक्रोशीमध्ये भरपूर ज्या मुली आहेत ज्या BSc MSc झाल्या त्या घरी बसल्यात. का तर हे नको बोलतात की नको आम्हाला इथली स्थानिक नको, शिफ्ट ड्युटी तुम्ही करता, आम्ही मुलांना देऊ दे, पण बाहेरची मुलं घेतात. आणि जी नदी आता दूषित होत आहे, नदी दूषित होत आहे, वायू प्रदूषण होत आहे, ते सगळं आम्ही 12-13 गावं झेलतोय आणि नोकऱ्या बाहेरच्यांना देणार, हे कसं चालेल? ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.